आज मी तुम्हाला आमच्या कोल्हापूर भागातल्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड भागामध्ये फणसाची भाजी कशी बनवायची हे सांगणार आहे. आणि आज सकाळीच गावावरून इथे ताजा ताजा फणस आला होता भाजीचा, तर त्याचीच मी भाजी बनवून दाखवणार आहे. फणस हा डबल आहे म्हणजे जुळा आहे. तर हा सगळा फणस मी कट करून शिजवून घेणार आहे. यातल्या अर्ध्या फणसाची भाजी मी बनवून ठेवणार आहे. कारण हा फणस जर कट करून अर्धा ठेवला तर तो काळा पडतो, म्हणून मी शिजवून घेऊन अर्धा फणस फ्रीजमध्ये ठेवणार आणि अर्ध्या फणसाची भाजी बनवणार. तर सुरुवातीला चाकूला आणि हाताला तेल लावून घ्यायचं. तुम्ही खोबरेल तेल किंवा जे आपण फोडणीसाठी तेल वापरतो ते सुद्धा वापरू शकता. आणि चाकूने फणस कट करताना काळजीपूर्वक कट करायचा, कारण तेल लावल्यामुळे हातातून चाकू निसटू शकतो. आता इथे ना फणसाला भरपूर असा चीक आहे, तर मी फणसाचा साईडचा थोडासा तुकडा कट करून घेतलेला आहे. आता या चिकावरती आपल्याला 4-5 थेंब पाण्याचे टाकायचे आणि या तुकड्याने वरती असं रफ करून घेतलं की हा चीक सहज निघून जातो. तर अशा प्रकारे दोन्ही तुकड्यांच्या वरचा मी इथे चीक असा काढून घेतलेला आहे. आता हे तुकडे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेते. तुम्ही हव्या त्या फोडींमध्ये याला आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आपण इथे रफ असा हा फणस कट करून घेणार आहोत, कारण आपल्याला याला शिजवूनच घ्यायचं आहे. तर इथे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. सगळा फणस इथे कट करून झालेला आहे. आता ज्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये आपण जर फणस शिजवून घेणार असाल तर त्यालासुद्धा तेल लावणं तितकंच गरजेचं आहे, कारण भांड्यालासुद्धा चीक लागतो आणि तो मग पटकन निघून जात नाही. म्हणून आधी तेलाचा हात लावून घ्यायचा आणि मगच याच्यामध्ये आपल्याला फणस शिजवून घ्यायचा. आता मी इथे कुकरला तेल लावून घेतलं. या फणसाच्या फोडी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. मी इथे भिजवलेले काळे वाटाणे भाजीमध्ये वापरणार आहे. तुम्ही याच्यामध्ये भिजवलेले चणे म्हणजे जे भिजवलेले हरभरे असतात ते सुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा भाजी टेस्टी होते. आता हे सगळं मी घातलं कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घातलं आणि कुकर आपल्याला गॅसवर ठेवून याला 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. कुकर गार होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. मी इथे मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे मी उभे कट करून घेतले. त्याच्यासोबतच 1 टोमॅटो आणि मूठभर कोथिंबीरसुद्धा कट करून घेतली. आता फणस गार झाल्यानंतर आपल्याला याचे काटे असे काढून घ्यायचे आहेत. हे काटे सहज निघतात. असेच सगळ्या फोडींच्या वरचे काटे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा फणस हाताने कुस्करून घ्यायचा. हा शिजल्यामुळे सहज हाताने कुस्करता येतो. फक्त देठाकडचा भाग थोडासा कडक असल्यामुळे हाताने तो कुस्करता येत नाही. त्याच्यामुळे देठाचा जो भाग असतो तो आपण खलबत्त्यामध्ये घालायचा आणि थोडंसं त्याला हलकं-हलकं कुटून घ्यायचं. इथे व्हिडिओमध्ये बघू शकताय फणस चांगला शिजल्यामुळे हाताने व्यवस्थित स्मॅश करता येतो. आता हा जो देठाचा भाग आहे तो मी खलबत्त्यामध्ये घातला आणि यालासुद्धा मी चांगलं कुटून घेतलेलं आहे. या प्रकारे सगळा फणस इथे माझा घेतलेला आहे मी कुस्करून. आता फोडणीची तयारी करते मी. फोडणीसाठी आपल्याला जास्त तेल लागतं, कारण फणसाच्या भाजीला बऱ्यापैकी तेल लागतं. या वाटीने 1.5 वाटी तेल मी घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचाभर मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं. जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर मग आपण याच्यामध्ये उभा कट केलेला कांदा आणि 1 तेजपान घालणार आहोत आणि आपण कांदा हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. मग याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत आणि कढीपत्ता. आता हे सुद्धा चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. याला सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे. आता याच्यातच मी घालणार आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि आवडीप्रमाणे घरचं लाल तिखट घालायचं आणि चांगल्या फोडणीमध्ये हे कोरडे मसालेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता मसाले परतून झाल्यानंतर आपण कुस्करून घेतलेला फणस याच्यामध्ये घालायचा. जे आपण शिजवून घेतलेले वाटाणे होते ते घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता या भाजीमध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही. झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती भाजी आपल्याला ही शिजवून घ्यायची. मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ही फणसाची भाजी तयार होते. ही भाजी ना चपातीपेक्षा तुम्ही नाचण्याची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची गरमागरम भाकरीसोबत खायची. खूप टेस्टी होते. कधी जर तुम्ही फणस मार्केटमधून आणलात ना, तर माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी बनवून नक्की खा आणि टेस्ट कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.